बॅग भरून कुठं चाललंय तर मी निघालेलो पुण्याला माघारी. मी तुमच्यापाशी 4 दिवस गावाला होतो. पप्पांनी सोडलं स्टॉपवर. सातारामध्ये लगेच इलेक्ट्रिक बस भेटली, स्वारगेट. मग काय सातारा सोड वाटतं आपल्याला, पण ऑप्शन नाही. मग स्वारगेटला पोहोचलो. थोडा वेळ वाट बघितली की PMT पण आली. PMT तेवढी गर्दी तुफान की उभं राहायला पण जागा नाही. एका कोपऱ्यात जागा कशी तरी केली. ही बघा गर्दी, तुफान गर्दी होती. मग काय स्टॉपवर उतरलो की PG आलो. थोडा नाश्ता केला. आता म्हणलं आपल्याकडे टाइम आहे तर थोडं सेटअप पण लावून घेऊन मार्केट थोडं बघून घेऊया. मग थोडं मार्केट वगैरे चालू केलं. आणि मग बघता बघता ऑफिसचा पण टाइम झाला. मग ऑफिससाठी आवरायला घेतलं. ऑफिसला गेलो आणि माघारी आलो संध्याकाळी. तर काय पोरांना भूक लागलेलं रूमवरचं. मग काय हे तुम्हाला वाटतं असेल भात आहे, पण भात नाही. ही मॅगी पाणी जास्त झाल्यामुळे हे असं काढतोय. पर्याय नाही आपल्याकडे पण. मग काय मसाला वगैरे टाकला आणि एवढे गरम झाले की मग टॉवेलनं थोडंफार हलवलं. आणि झाला असा विषय की किटलीच्या वरचं झाकणच पागळलं. म्हणलं यायला बारण्याचा मसाला आणि चारण्याची कोंबडी झाली काय. मग कशी तरी आपली केली मॅगीन खाल्ली. आणि कसा वाटला ब्लॉग मित्रांना नक्की सांगा.